काय म्हणते नाशिकची पब्लिक, आज आपण गाडीला दिलाय आराम. आज चाललोय मित्रांसंग बिर्याणी पार्टीला. चालू आहे स्वयंपाकाच्या वस्तू घेणं, तांबाटे, कांदे, लसूण. जा भाई घेऊन राहिलाय, मावशीला बोर करत करत वस्तू घेऊन राहिला. कमल्याला म्हणलं चालू तू गाडी, मी काढतो व्हिडिओ थोडे थोडे थोडे. भाईला एवढा ताव, जशा 15-16 गर्लफ्रेंड चालय त्याला सोडून, एवढा जोरात जाऊ राहिला. सांगू राहिलो गाडी पुढं नको जाऊ, तरी मुंगळा बघा, ओव्हरटेक करायची घाई बघा त्याला सांगायचं सोडून तर हा कमल्या पण जोरात घुसू राहिला. सांगा बरं, तर एकाच माळीचे मनी सुधारणार नाही पोरं. भुषा का पैसेच पैसे, भुषा म्हणतो घ्या तुम्हाला काय घ्यायचं घ्या, म्हणजे आपलेच कॉन्ट्रीचे पैसे मी कमी दिले बा. जाऊ द्या, मित्रांमध्येच एवढं चालू होऊन जातं. बाकी त्यांनीच टाकले ते, त्याच्यातले अर्धे पैशाचं पेट्रोलच टाकलं. आम्ही म्हणतो सांगू नको 500चं टाकलं, सांग त्यांना 50च. म्हणलं बस का भाई, उशाला लागली ताण, गेला थंड आणायला. आम्हाला म्हणतं काही घ्यायचं का, म्हणलं नाही नाही आण, तू जे घेशील ते आम्ही घेऊ. या भाई बघा, लव बॉय सारखा फोनवर व्यस्त, जशी याची बी आयटम चालली पुढं पळून. हे बघा, वाकडी मुंडी करून करून चालूच. आता जाऊ द्या, काय बोलावं पोरीन पायी. आपण काय 7 बरे लोक विकता, आपलं तर काहीच नाही. आपला हाय बंद पडलेले प्लॉट रिकामे, ते थोडी घेणार आहे, आपल्या थोडी नावाची. चालू द्या, काय बोलावं, पोरींमुळं जिंदगी झंडाचे. त्याच्यात काय पाहिजे, कोणाची तरी जिंदगी झंड हसता यायला बरं वाटतं थोडं पोरांवर. हे रस्ते बघा, खड्डे खुड्डे, प्लॉट बघा. कोणी एंगेज झाले तर हेच प्लॉट नावावर करून देतं, म्हणजे ज्याच्या नावावर आहे त्याच्याच त्याची पोरगी थोडी एंगेज होणार आहे आपल्याला. जाऊ द्या, मजा करतोय. विचारांना राग यायचा तिथपर्यंत व्हिडिओ गेल्यावर. रिसॉर्ट बघा कडक आहे का नाही. या कधीतरी, या कमल्याला सारखं काही ना काही आवडत राहतं, सारखा दुकानात जातो. आम्हाला घेतं काय, म्हणलं नको. चला बॉईस पुढे सर्कल चायला कधी उठून सुटून काही सर्कलला नुसता पैसा खर्च करते बेवडी बघा. भर रस्त्यात दारू पिऊ राहिली, काय वाटत गेलं 4 चौघं बघत राहत्या. हा ना, पुढे इथं जायचे कामं करत्या, शिकवलं की नाही करते. हे बघा, कांदे बिंदे कापून झाले, खाणं पिण्याची तयारी जोरदार चालू आहे भाऊ, जोरात तयारी चालू आहे. कुके स्पेशल आमचा हा बघा, मुत्तरेवाले भाई. सार्वजनिक म्हणजे मुतायची गोष्टच वेगळी, आनंद घेऊ राहिला मुतायचा एकदम रिलॅक्स मध्ये. याच्यासारखा आनंद कोणीच घेत नाही आयुष्यात. हे बघा, बनवणं एकदम पद्धतशीर, फक्त आता खायचा उशीर. कधी बिर्याणी होती.